तर आज आहे इंडिपेंडन्स डे. सर्वात आधी तुम्हा सगळ्यांना हॅप्पी इंडिपेंडन्स डे. तर आज मी इंडिपेंडन्स डे निमित्त एक छोटासा मिनिमल लुक रेडी करत आहे. तर तुम्हाला तो लुक कसा वाटतो हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सर्वात आधी मी प्रायमर लावत आहे. एकदम मिनिमल असं म्हणजे 1 ड्रॉप इतकं प्रायमर घ्यायचं आहे. तुमच्या फेसच्या अकॉर्डिंग तुम्ही घेऊ शकता. आता मला जिथे जिथे वाटत आहे की मला पोर्स आहेत तर तिथे तिथे मी प्रायमर अप्लाय करून घेत आहे. एकदम 1 ड्रॉप इतकं घेतलेलं आहे मी प्रायमर आणि ते मी पूर्ण फेसला तुम्हाला जसं दाखवते त्या पद्धतीने मी अप्लाय करून घेतलेलं आहे. तर मला थोडंसं गालावरती आणि नोजच्या इथे पोर्स माझे आहेत. तर मी प्रायमर अप्लाय केलेला आहे. तर मी आज तुम्हाला कन्सिलरचा बेस कसा करतात म्हणजे मी आज कन्सिलरनेच मेकअप करणार आहे. जिथे जिथे मला वाटत आहे की डार्क स्पॉट्स आहेत तिथे तिथे मी कन्सिलर लावते आणि मोस्ट ऑफ तरी मी पूर्ण फेसलाच कन्सिलर लावते, कारण की मला कन्सिलरचाच लुक क्रिएट करायचा आहे. कन्सिलर थोडं थिक असल्याने आपण फास्टली ब्लेंडिंग करून घेत आहोत, कारण की मग ते सुकलं की लवकर ब्लेंड होत नाही. तर माझं आता पूर्णपणे कन्सिलर ब्लेंड झालेलं आहे. तुम्ही बघू शकता माझी स्किन एकदम नॅचरल वाटत आहे. जास्त असं कुठे डार्कर शेड नाही वाटत आहे. हा शेड माझ्या स्किनच्या अकॉर्डिंगली आहे, त्याच्यामुळे मी फक्त कन्सिलरचाच मेकअप करत आहे. तर तुम्ही बघा मी कन्सिलर असं ब्लेंड केलेलं आहे. पण मी आता याच्यावरती कॉम्पॅक्ट पावडर लावत आहे. माझी जी शेड आहे तीच मी अप्लाय करत आहे. फक्त टॅप टॅप करत आहे, कारण की आपण कन्सिलर लॉक करत आहोत. जास्त असं मी हे नाही, जास्त पावडर नाही लावत आहे मी. फर्स्ट तर मी माझे आता आयब्रो फिल करून घेते. आयब्रो पेन्सिलची नीड ही थोडी बारीकच पाहिजे. आपले आयब्रो खूप उठावदार दिसतात आणि ही डार्क ब्राऊन शेड आहे आयब्रो पेन्सिल. त्याच्याच बॅक साईडला हा स्पूलिंग ब्रश आहे, त्याने मी प्रॉपर असं आयब्रो सेट करत आहे. पहिल्या आयब्रोपेक्षा या आयब्रोमध्ये किती डिफरन्स आहे तुम्ही बघू शकता. तर माझे आयब्रो करून झालेले आहेत. त्याच्यानंतर मी थोडंसं काजळ अप्लाय करत आहे. माझं काजळ अप्लाय करून झालेलं आहे. आता थोडंसं आय शॅडो करून घेते. माझ्याकडे ब्राऊन शेड आहे, ब्लशर पॅलेटमधलाच ब्राऊन शेड मी यूज करत आहे. जास्त डार्क नाही करायचं ॲक्च्युली मला, त्याच्यामुळे मग मी एकदम लाईटर असं ब्राऊन शेड यूज करत आहे. तर माझं आय शॅडो लावून झालेलं आहे. त्याच ब्लशर पॅलेटमध्ये मॅच्युअर म्हणून एक शेड आहे ब्लशचा, तो मी ब्लश म्हणून अप्लाय करत आहे. चीकबोनवरती अप्लाय करत आहे माझ्या मी. थोडंसं नोजला अप्लाय करत आहे, एकदम कमी क्वांटिटीमध्ये. कारण की मला ते आवडतं म्हणून. बाकी तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता. मी लायनर पण अप्लाय करून घेते.
माझं सर्वात फेवरेट आणि खूप टाईमपासून मी हे यूज करते ते लॅक्मीचं लायनर. खूप बेस्ट आहे, खूप म्हणजे खूप जास्त बेस्ट आहे. तर माझा लायनर अप्लाय करून झालं आहे. आता मस्करा अप्लाय करत आहे थोडंसं. तर मी आता थोडंसं हायलायटर यूज करत आहे, थोडंसं चिकबोनवरती. चिकबोनच्या जे आपले हायलाइटेड पॉईंट्स आपल्याला जिकडे हवे तिकडे. थोडंसं नोजवरती. तर मी आता हे लिप लायनर लावून झालेलं आहे. एकदम बटरी आणि क्रीमी असा शेड आहे. ॲक्च्युअलमध्ये खूप छान लिपस्टिक आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर हा लिप शेड आहे. तर मी सिंपल अशी ब्लॅक कलरची जी टिकली आहे ती लावते माझा लुक कंप्लीट करण्यासाठी. तर मी ही ब्लॅक कलरची जी टिकली आहे ती लावली आहे. मी असे हे हेअर थोडेसे ट्विस्ट करून ठेवलेले. ॲक्च्युली माझे हेअर थोडे वेवी आहेत, सो असे ट्विस्ट केले हेअर वॉश नंतर ते खूप छान वेवीनेस येतो त्याला आणि खूप सुंदर दिसतात ते. मी आता हे वाले इयरिंग्स वेअर करणार आहे. तर असा होता माझा आजचा इंडिपेंडन्स डेचा लुक. तर तुम्हाला हा लुक कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर हा लुक क्रिएट करायचा असेल तर नक्की तुम्ही क्रिएट करा आणि मला टॅग करायला विसरू नका. थँक्यू सो मच.